वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स। आज आपण पाहणार आहोत जेवणाची चव वाढवण्यासाठी काही भन्नाट अशा किचन टिप्स। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच युजफुल ठरणार आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। टिप नंबर 1, पावसाळ्यात मसाले खराब होण्यापासून वाचवण्यासाठी मसाले काचेच्या बरणीत ठेवावे। टिप नंबर 2, बटाट्याचे भरीत जास्त टेस्टी बनवण्यासाठी भरीत बनवत्या वेळी जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका द्यावा, त्यामुळे भरीत अजूनच टेस्टी बनते। टिप नंबर 3, फिश करी मध्ये नारळाऐवजी नारळाचे दूध घातले तर करी छान होते। तसेच फिश करी मध्ये 2 ते 3 त्रिफळा टाकले तर टेस्ट आणखीनच वाढते। टिप नंबर 4, आपल्याला नेहमीच लागणारे सांबर करताना त्यामध्ये डाळ शिजत ठेवताना साला सकटच लाल भोपळा किसून घालावा, त्यामुळे सांबर दाट होते व डाळीची बचत होऊन जीवनसत्वेही मिळतात। टिप नंबर 5, पालकाची पातळ म्हणजेच गरगटी भाजी करताना नारळाचे दूध घालून तूप व जिऱ्याची फोडणी मिरची घालून केली तर छान टेस्ट लागते। टिप नंबर 6, शेपूच्या भाजीमध्ये पालक चिरून घातल्यास शेपूचा उग्र वास कमी होतो आणि भाजी छान चविष्टही लागते। टिप नंबर 7, कॉफी करताना प्रत्येक वेळी आपण त्यात जायफळ किसून घालतो, पण त्यामुळे जायफळ कधी जास्त होते तर कधी कमी होते। त्यापेक्षा महिन्याच्या सामानात कॉफी आणल्यावर बरणीत भरण्यापूर्वी योग्य प्रमाणात त्यात जायफळ आणि वेलची पूड मिसळून ठेवली म्हणजे वेळही वाचतो आणि वरील दोन्ही वस्तू जास्त लागत नाहीत। टिप नंबर 8, पावसाळ्यात मीठ आणि साखरेला ओलावा येत असेल तर एका कपड्यात मुठभर तांदूळ भरून ती पुरचुंडी मीठ व साखरेच्या बरणीत ठेवा। तयार झालेला ओलावा तांदूळ शोषून घेईल आणि साखर किंवा मिठाला पाणी सुटणार नाही। टिप नंबर 9, साबुदाणा भिजवताना संपूर्ण पाणी काढून टाकून थोडेसे ताक जरी घातले तरी साबुदाणा चांगला भिजतो व खिचडीलाही छान चव येते। टिप नंबर 10, नारळाच्या वड्या करताना आयत्या वेळी खवा नसेल तर दुधाची पावडर घाला, छान चव येते। टिप नंबर 11, नारळाच्या वड्या करताना साखर व खोबरे एकत्र न करता प्रथम कढईत साखर घालून त्यात थोडे पाणी घालून पक्का पाक करावा व त्यातच खोबरे घालून परतावे। वड्या लवकर खुसखुशीत व पांढरा शुभ्र होतात। टिप नंबर 12, मिरची भजी खाताना वरचे आवरण खाऊन मिरच्या तिखट लागतात म्हणून टाकून दिल्या जातात, म्हणून ही भजी करायच्या आधी मिरच्या मध्यभागी चीर पाडून हळद व मिठाच्या पाण्यात तासभर ठेवाव्यात व नंतर कोरड्या कापडाने पुसून पिठात घालून तळाव्यात, त्यामुळे कमी तिखट लागतात आणि हळदीमुळे खमंग चव येते। टिप नंबर 13, उपीट खमंग व चवदार होण्यासाठी पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये थोडे आले, 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि पाव चमचा जिरे कुटून अर्ध्या टोमॅटोच्या फोडी घालाव्यात, म्हणजे चव खूपच छान येते। टिप नंबर 14, शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये उकडल्या की फुटतात, पण उकडायला ठेवताना थोडासा गुळाचा तुकडा घातला व शेंगांना मीठ चोळून ठेवावे, म्हणजे शेंगात मीठ शिजते, चव चांगली येते व गुळामुळे शेंगा शिजतात पण फुटत नाहीत। टिप नंबर 15, आळूचे गरगटे करताना आळूची खाज आणि गरगटेला आंबटपणा येण्यासाठी थोड्या प्रमाणात आंबट चुक्याची पालेभाजी वापरली तर गरगटे उत्तम स्वादिष्ट आणि घट्ट असे छान होते। टिप नंबर 16, पुलाव मोकळा व्हायला हवा त्याकरिता तांदूळ जुना वापरावा। तांदूळ नवा असेल तर पुलाव चिकट होतो, तांदळाच्या 1.5 पट पाणी घालावे। टिप नंबर 17, मुगाच्या डाळीची खिचडी करताना मुगाच्या डाळीऐवजी मोड आलेले मूग वापरले तर खिचडी चवदार व पौष्टिक होते। टिप नंबर 18, तंदुरी चिकन करताना छोट्या आकाराचे व कमी वजनाचे चिकन वापरले तर पटकन छान शिजते। टिप नंबर 19,
शेवयाची खीर करताना शेवयाबरोबर थोडेसे डाळीचे पीठ तुपात भाजून घातले तर शेवया चवदार तर होतातच आणि रंगही चांगला येतो। टिप नंबर 20, ओल्या चटणीचा रंग हिरवागार हवा असल्यास वाटण करताना 1-2 पालकाची पाने घाला आणि चवीनुसार कोथिंबीर घातल्यास चटणीला रंग छान येतो। टिप नंबर 21, भेंडीची भाजी बुळबुळीत होते अशा वेळी भेंडी स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यावी। भेंडी मस्त सुटसुटीत होते। टिप नंबर 22, उकडीच्या मोदकासाठी तांदूळ धुवून वाळवून दळून आणावे, त्यामुळे उकड चांगली होते, गुठळ्या होत नाहीत। टिप नंबर 23, श्रीखंड करताना साखर एकाच वेळी प्रमाणानुसार घालावी। थोडी कमी साखर घातली आणि श्रीखंड ठेवले तर श्रीखंड फसफसते, त्याला जाळी पडते, अशा वेळी नंतर साखर मिसळून चांगले लागत नाही। टिप नंबर 24, मसाले भात, भाज्या आणि पुलाव यामध्ये ताजे मटर वापरताना त्यांना थोडासा तेलाचा हात लावावा। मटरचा हिरवा रंग आणि ताजेपणा कायम राहतो, शिवाय तेलामुळे मटर लवकर शिजतात। टिप नंबर 25, केशर महाग असते, त्यामुळे व्हेजिटेबल पुलाव करताना त्यात शिजवताना गाजर किसून घातल्यास पुलावला केशर सारखा रंग येतो। तर कशा वाटल्या आजच्या टिप्स? आय होप या टिप्स तुम्हाला नक्की आवडल्या असतील। या किचन टिप्सचा वापर करून तुम्ही जेवणाची चव नक्कीच वाढवू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।